विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेल्या सीएम पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर बच्चू कडूंनी युतीमध्ये वाद निर्माण करू नये, प्रवीण दरेकर यांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. स्वतः फडणवीस त्यांची शिफारस करतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत, संजय राऊतांची भविष्यवाणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांची खिल्ली. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहतील. ते मुख्यमंत्री राहावेत ही 14 कोटी जनतेची भावना. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊतांना टोला. पिंपरीमधील मोचीमध्ये अद्यापही 7 जण ढिगाऱ्याखाली. दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू तर 16 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यामध्ये दुर्घटनेचा आढावा. मोची दुर्घटनेमध्ये इमारतीचा विनापरवाना बांधकाम केल्याचा खुलासा. केवळ तळ मजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिला आणि दुसरा मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली नव्हती. पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार मोहिते पाटील वादात. माळशिरस पंचायत समितीच्या अभियंत्याला शिवीगाळ, हातपाय तोडण्याची ही धमकी. सोशल मीडियामध्ये ऑडिओ क्लिप व्हायरल. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद महायुतीकडे. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. आरोप आणि मोजणीचा ताण वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची सोडचिठ्ठी. तर भक्तांकडून आता 500च्या ऐवजी चिल्लर रुपयांमध्ये दान. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामधून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. दिवे घाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असेल. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला सोहळा पार पडेल. राज्यातील 102 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात. भट्टीच्या साथीदारांकडून तरुणांची दिशाभूल. आपल्या पल्ल्यावर नजर ठेवा, एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. राज्यभरात पावसाची उघडीप. येवळा, कोल्हापूर, जळगावसह राज्यभरात चिंताजनक पाणीसाठा. जळगावमध्ये 38 टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा सुरू. मुंबईमधील उकाड्यामध्ये वाढ. तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत बाबा फरजानच्या बंगल्यावर गुन्हे शाखेची छापेमारी. 5 कोटींची रोकड, 21 लाखांचं सोनं, 4 रायफल, तलवार, चाकू जप्त. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गोपनीय कारवाई. साताऱ्यामध्ये घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी मारत हत्या. 4 आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक. शाळांच्या उपहारगृहावर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षण अधिकारी यांच्यासोबत बैठक. सूचनांचं पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा. साताऱ्यामध्ये डोंगरावर बिया रुजवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 30 ते 40 विद्यार्थी जखमी. कराडच्या आगाशिव डोंगरावरची घटना. विद्यार्थ्यांवर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.